नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. बागेश्वर धाम, बाबा बागेश्वर, धीरेंद्र शास्त्री, नागपूरमध्ये, संघाच्या गडात, महाराष्ट्रात. मागच्या वेळेला आले होते. तेव्हाही श्याम मानवनी त्यांना चॅलेंज दिलं होतं. आणि श्याम मानवनी त्यांना सांगितलं, की तुम्ही जे आहे, ते आम्हाला तुमच्याकडे दैवी शक्ती आहे असं साबित करून द्या. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करतात श्याम मानव, प्रोफेसर श्याम मानव. मी त्यांना गुरु मानतो. फार कमी लोक आहेत महाराष्ट्रात ज्यांच्या पाया पडायची इच्छा होती, त्यात श्याम मानव आहेत. श्याम मानवनी तेव्हाही सांगितलं होतं, आम्ही तुला ₹30,00,000 प्राइस मनी ठेवलं होतं. तू काही नाही, तुझा तो चमत्कार तो करतोस ना, तो आम्हाला तू दाखव. त्यासाठी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि काही अटी सांगितल्या. त्या अटी अशा, की धीरेंद्र शास्त्रीच्या एका बंद लिफाफ्यामध्ये 10 वेगवेगळे व्यक्तीचे नाव, त्याच्या आई-वडिलांचे नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याचं वय असं लिहिलेलं असेल. त्यांना ती व्यक्ती त्या लिफाफ्यातनं नावं काढायची, ती वाचायची आणि समोर त्यातल्या व्यक्तींमध्ये कुठं व्यक्ती आहे तो शोधून काढायचा. दुसरा, जिथे हे परीक्षण होईल त्याच्या शेजारच्या रूममध्ये 10 वस्तू ठेवलेल्या असतील. धीरेंद्र शास्त्रींनी सांगायचं ते शेजारच्या रूममध्ये 10 वस्तू कुठल्या आहेत. ही पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल आणि धीरेंद्र शास्त्री जर हे साबित करून दिलं, तर त्यांना ₹80,00,000 संस्थेतर्फे देण्यात येतील. नाहीतर त्यांनी जे ते ₹8,00,000 एकत्र केलेले आहे दान, ते जप्त केले जातील. धीरेंद्र शास्त्रींनी सांगितलं, की "बाबा मी चमत्कारी नाही, माझ्याकडे कुठला चमत्कार नाही. मला बजरंग बलीचा आशीर्वाद आहे." माझं तेच म्हणणं आहे, जर तुम्हाला बजरंग बलीचा आशीर्वाद आहे साक्षात, मग काय प्रॉब्लेम आहे? बजरंग बलीच्या आशीर्वादासाठी जावं, आशीर्वाद घ्या बजरंग बलीचा आणि मग बजरंग बलीच्या आशीर्वादानेच दाखवून द्यावं सगळं आणि मग श्याम मानव सारख्या लोकांना चूप करावं. नाहीतर मागच्यासारखा जेव्हा पळ काढला तुम्ही नागपूरमधनं, तसा पळ काढावा. खास करून भाजपा राज्य शासित राज्य जे आहे, डबल इंजिनची सरकार आहे, तिथे त्या बाबाची दुकानदारी चालते. आणि हा अतिशय मूर्ख माणूस आहे. किती शिकलेला आहे देव जाणे. त्याला काय इतिहास माहीत आहे देव जाणे. त्याने लोकांना आता अपील केलं मागच्या वेळेला म्हणजे कितीतरी ठिकाणी तो चुकीचं बोललेला आहे. त्याच्या लहान भावावर पोलीस केस आहे, जबरदस्ती लग्न करण्याचं, लोकांना घरात घुसून मारण्याच्या. मागच्या वेळेला कुंभामध्ये तो म्हणाला, की जे हिंदू नाहीत त्यांनी कुंभामध्ये यायचं नाही. अरे असं कोणी सांगितलं तुम्हाला? सगळं जग कुंभ पाहायला येतं, मग तुम्ही कुंभात जायचं नाही? लाखो लोकं, श्रद्धाळू लोकं तिकडे गुरुद्वारा जे आहे, स्वर्ण मंदिर तिथे पाहायला जातात. मी पाहून आलो. मी काय शीख समाजाचा आहे, पण मी गेलो, पाहिलं. त्यांनी आमचं स्वागत केलं. तिथे मी प्रसाद घेतला. कुंभमेळ्यात कोणाला येऊ देऊ नका. काहीतरी मूर्खसारखं. आता म्हणाला, की 4-4 मुलं सगळे सनातनी लोकांनी 4 मुलं पैदा करायची आणि त्यातला एक पोरगा जो आहे, तो संघाला अर्पित करा. कारण संघ फार देशसेवेचं काम करतं. त्याचं स्वतःचं लग्न झालेलं नाहीये. त्याचे मोठे भाऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी, म्हणजे मोदींनी म्हटलं, की ते माझा लहान भाऊ आहे. त्यांच्या लग्नाचं काय झालं ते आता काही पुन्हा चर्चा करायला नकोच. आणि ही लोकं जी आहेत, ही एक आता लायझनिंग एजंट झालेली आहेत. सत्तेचे दलाल आहेत त्याला. लायझनिंगला दलालीच म्हणतात. हे सत्तेचे दलाल आहेत. मोठमोठे नेते, मंत्री त्यांच्या चरणात असतात. मग अधिकारी जाऊन तिथे चढावा चढवतात. अधिकारी आपलं पोस्टिंग करून घेतात. असे सगळेच बाबा 99% असतात तिथे असतात. आणि हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे, आपलं दुर्भाग्य आहे. आपल्याला फार भूषण वाटायचं, की अरे 2-2 मुख्य न्यायाधीश लागोपाठ सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महाराष्ट्राने दिले. गवई चंद्रचूड साहेबांनी जे करून दिलं, त्याच्या अगोदर बोबडे साहेबांनी जे केलं आणि ते राहिलेलं ते लास्ट नेल इन द कॉफिन म्हणतात ना, ताबूत में आखरी कील, ते भूषण गवईंनी ठोकली.
आता तिन्ही लोकांचं नाव घेतलं की असे लाजेने मान खाली जाते. भूषण गवईचे वडील कोण? रासू गवई. महाराष्ट्रासाठी नवीन नाहीये. दादाचे सगळ्याच राजकीय दलांशी अतिशय चांगले संबंध. अटलजीला ते अटल म्हणायचे आणि ते रासू म्हणून त्याला गळेभेट घ्यायचे. ती दोस्ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे पार्लमेंटमध्ये. बेबाकपणे बोलणं, मनात न ठेवणं. मतभेद असले तरी मनभेद कधी नव्हते दादांकडे. आणि दादांनी जेव्हा दीक्षाभूमीवर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो लाखो लोकांना दीक्षा दिली आणि स्वतः घेतली. त्यामधले एक दादा रासू गवई काय म्हणाले होते आंबेडकर साहेब? बौद्ध धर्म स्वीकारतो का? कारण त्यांना जात-पात नको होती. खूप लढण्याचा प्रयत्न केला. राज्यघटनेमध्ये खूप त्यांनी प्रोव्हिजन ठेवले. तरी पण समाज सुधारायला तयार नव्हता. मग त्यांनी खूप धर्माचा विचार करून बौद्ध धर्म असा होता, की तिथे जात-पात नाही, तिथे इक्वॅलिटी आहे. मग तो धर्म स्वीकार करताना काही वचन घेतले होते, की मी ब्रह्मा, विष्णू, महेशना मानणार नाही, कुठल्या अवतारांना मानणार नाही. त्यांचे सुपुत्र रासू गवईंचे, ज्यांनी तिथे ते दीक्षा घेतली, हे 7 वचन घेऊन, हे महाशय त्या बागेश्वर बाबाच्या शास्त्रीकडे सपरिवार जाऊन नतमस्तक होतात. त्याच्या अगोदर चंद्रचूड म्हणालेच होते, की मी देवाला विचारूनच न्याय करतो. देवाला विचारतो, "काय देऊ आता याच्यात न्याय तूच सांग. ही केस आहे." मग देव त्यांना सांगतो आणि मग ते दुसऱ्या दिवशी निर्णय देतात. म्हटलं, "बाबा सगळ्या पुजाऱ्यांनाच बसवा की आता सुप्रीम कोर्टामध्ये. कशाला आता एवढं लॉ करा आणि एवढं करा." पुजाऱ्यांनाच बसवायचं. ते रोजच देवासोबत डायरेक्ट त्यांचे कनेक्शन असतात. फक्त 10 दिवस गणपती ठेवल्यानेच कनेक्शन होतं का? आणि पंतप्रधानाला घरी बोलावल्यानेच कनेक्शन होतं का? काय भूषण गवईंना पश्चाताप होतोय, की त्यांनी असं म्हटलं, की मला रिटायरमेंट नंतर कोणतीच पोस्ट नको. आता त्यांना वाटते कुठेतरी पोस्ट हवी म्हणून काय ते शब्द टाकायचा प्रयत्न करत होते. कारण पंतप्रधान म्हणाले ना, की माझा लहान भाऊ आहे हा. त्याचं लग्न कधी करणार? म्हणून पंतप्रधान त्याच्या आईला विचारत होते. बरं झालं आईने विचारलं नाही, की "अरे बाबा मोठ्याचं लहानाचं नंतर करू. तुझं झालं त्याला जरा नीट सांभाळ ना." तर ते म्हणाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आता तो म्हणाला, "इतकं घाणेरडं बोलला तू." की छत्रपती शिवाजी महाराज लढाई करता करता थकले. रामदास स्वामीकडे गेले. म्हणाले, "स्वामीजी, गुरुजी, मी थकलो आता. आता याच्यापेक्षा लढायची इच्छा होत नाही माझी. आता हा राजमुकुट तुम्ही घ्या आणि तुम्हीच हे राज्य तुम्हाला समर्पित तुम्हीच चालवा." मग स्वामी रामदास म्हणाले, "नाही, मी कोण?" म्हणे, "तुम्ही माझे गुरु." "तू कोण?" "मी तुमचा शिष्य." "मग माझा आदेश पाळणार?" "हो." "मग हा मुकुट तूच ठेव. हे राज्य माझं, सरकार माझं, सगळं माझं. पण आता त्याला तू चालवायचं." मग शिवाजी महाराज, "कुठलं रे? कुठं इतिहास वाचला रे बाबा हा तू? तू तिकडे उत्तर प्रदेशमध्ये तोंड काळं करणार. कशाला महाराष्ट्रात येऊन लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजण्याचा प्रयत्न करतो?" आणि ही पिल्लावळ कुठे आहे तो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वेगवेगळ्या घोषणा देणारे आणि हे संघटन चालवणारे. या ना जरा. आता बोला ना. पण ते बोलणार नाहीत. कारण जेव्हा हा शास्त्री मूर्ख माणूस हा जेव्हा छत्रपतींबद्दल असा बोलत होता, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिथे बसून होते. आपले पेशवे. हे टाळ्या वाजत होते. कोणीही स्टेजवर बोललं नाही, की "अरे साहेब तुम्ही थोडंसं चुकीचं सांगता." असं बोलू नका महाराज. कारण मुख्यमंत्र्याला वाटतं त्याची खुर्ची साबूत राहावी म्हणून बाबा हा लहान भाऊ आहे मोठ्या भावाचा. आपला जो देव आहे, हे स्वतःला महाराष्ट्राचा देव म्हणून घेतात देवाभाऊ. पण यांचा जो देव आहे तिथे अविनाशी, नॉन बायोलॉजिकल आदरणीय नरेंद्र मोदीजी. त्याचा लहान भाऊ त्याला कसं बोलणार हे? त्यामुळे ते आपली दुकान सांभाळण्यासाठी तिथे टाळ्या वाजत होते.
भूषण गवई आपली काही नवीन दुकान सुरू होते म्हणून बहुतेक त्याच्यासाठी गेले असावेत, असं मला वाटतं. कारण बुद्ध धर्मामध्ये काही तिथे जाण्याची काही गरजच नाही. बाकी संघ खुश आहे कारण त्यांनी सांगितलं, की 4 मुलं पैदा करा, 1 संघाला डोनेट करा. सगळी हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तलवार काढणारी लोकं आहेत, संघटना, हे सगळी चूप आहेत कारण त्यांना पण सत्तेमध्ये मलाही पाहिजे. त्यामुळे या बागेश्वर बाबाला कोण नाराज करणार? आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.